नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज आपल्याकडे हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि आज रथसप्तमी आहे आणि आजचा शेवटचा दिवस होता हळदी कुंकूचा. तर आज तर ठेवणंच होतं मला, कारण दरवर्षी तेच असतं की मी दरवर्षी शेवटच्या दिवशीच ठेवते. तर तसं म्हणून आज ठेवला. तर आता वाट बघणं सुरू आहे. बाकी आज मी सगळ्यात पहिल्यांदा रेडी झाली. नाहीतर काय होतंय की बाया जेव्हा येतात ना त्यावेळेला मी रेडीच होत असते, पण यावेळेला मी सगळं काही व्यवस्थित करून पहिल्यांदा रेडी झाली. आज 1-2 जणींनी आणखी ठेवलेलं आहे कॉलनीमध्ये, तर त्या पण आपापल्या तयारीत लागलेल्या असतील. म्हणजे हळदी कुंकूची तयारी तर असतेच, थोडीफार आपण डेकोरेट करतो. थोडंफारच केलं यावेळेला, काही जास्त केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा दाखवते मी तुम्हाला कसं कसं डेकोरेट केलेलं आहे घर. तर आणि नंतर मग बाया आल्यानंतर आपलं सुरूच होणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी मी हे हळदी कुंकू ठेवलं होतं आणि 1 दिवस मध्ये गेला. सॉरी, थोडं लेट होत आहे यावेळेला ब्लॉग एडिट करायला. काल मी ब्लॉग एडिट करायला घेतला आणि अचानकच मला बरं नाही वाटायला लागलं, म्हणून मग मी तो ब्लॉगमध्येच एडिट करून थांबवून टाकला. म्हटलं आज आता ब्लॉग एडिट करते, तुम्हाला ब्लॉग मिळाला पाहिजे आणि आता थोडं कंटिन्यू करण्याचा ट्राय करेल. आणि हो, जी रांगोळी तुम्ही बघितली ती माहीने काढली होती. दिवाळीपासून ती रांगोळीची खूप शौकीन झालेली आहे आणि छानपैकी रांगोळी काढायला लागलेली आहे. दिवाळीच्या दिवशीसुद्धा तिने तिच्या परीने खूप छान रांगोळी काढली होती आणि आज पण ती रांगोळी काढली. तुम्हाला आवडली की नाही मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि ते जे पतंगा वगैरे तिने डेकोरेट केलं होतं, तर म्हणजे डेकोरेशन तिने आतमधलं स्वतःच केलं, मला सांगायची गरज पडली नाही. आणि आजचा जो नाश्ता आहे तो हा आहे. नाश्त्याला मी म्हणजे काय की मी असाच ठेवला की लवकर खाण्यात येईल आणि जर ज्यांना समजा त्यांना नाही खायचं आहे तो घेऊन पण जाऊ शकतं, असा मी नाश्ता ठेवला होता. तर हा आहे आजचा नाश्ता. आज लवकर रेडी झाली आणि वाट बघत बसली, पण जेव्हा मग बाया यायला लागल्या ना मग मला काहीच समजत नव्हतं की मी नाश्ता देऊ की काय. मला हेल्प करायला मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं, पण ती थोडी लेट झाली म्हणून मग बाया यायला लागल्या तर मी माझं स्वतःच केलं. तर असं म्हणून आजचं जे हळदी कुंकू आहे ते खूप छानपणे पार पडलं आणि खूप छान वाटत होतं. पण मी थोडी लुक्सला घेऊन कॉन्शियस होती आजच्या दिवशी, ऑनेस्टली सांगते. कारण काय झालं की मला माहिती नाही, मी आज खूप घाईत रेडी झाली. मला वाटलं बाया येतील लवकर, पण काय झालं की त्या रेडी होण्याच्या चक्करमध्ये मला असं वाटत होतं की मी म्हणजे जितकं मी डोक्यात ठेवलं होतं की हां मला असं लुक करायचं आहे, ते लुक व्यवस्थित झालं नाही. आणि मला हेअरस्टाईल पण बनवून आणायची होती, तर ती पण बनवून आणला गेली नाही. म्हणजे मला पार्लरला जायला वेळ मिळाला नाही, म्हणून मग थोडी कॉन्शियस होती मी. जो मी लुक ठरवला होता तो झाला नाही. आणि आधी मी हा विचार केला होता की मी दुसरी साडी घालते मस्त छान काठापदराची वगैरे, त्याचा ब्लाऊज वेळेवर शिवून नाही मिळाला म्हणून मी लुक्सला घेऊन कॉन्शियस होते. काही हरकत नाही असो, पण कसं वाटत आहे हे लुक पण तुम्ही सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हो, तुम्ही आता वाण म्हणाल तर मग हे वाण मी ट्रे दिले होते वाणात. ऑनलाईन तर घेतलं नाही आहे तर त्यामुळे मी तुम्हाला लिंक पण देऊ शकत नाही. तुम्ही बघितलं असेल की राकेश मार्केटिंगला जाऊन तिथे मिळतात. तर तुम्ही इथले असाल अमरावतीचे तर तुम्ही राकेश मार्केटिंगला जाऊन घेऊ शकता. आणि जर तुम्ही बाहेरगावचे असाल तर मी आता काहीच करू शकत नाही. मग मी मला थोडा वेळ मिळाला माझ्याकडच्या बायांच्या मधून, तर मग मी बिहार काकूंकडे आली होती आणि खूप छान त्या रेडी झाल्या होत्या. त्यांनी डेकोरेशन म्हणजे त्यांनी नाही केलं, मुलांनी वगैरे डेकोरेशन, त्यांना म्हणजे त्यांचे मुलंच आहे, त्यांना मुलगी नाही, पण डेकोरेशन 1 नंबर करतात मुलंसुद्धा. तर छान मस्त त्यांनी डेकोरेशन केलं मुलांनी आणि काकासुद्धा हेल्प करतात, खूप हेल्पफुल आहेत ते. तर अशा प्रकारचं डेकोरेशन त्यांच्याकडे केलेलं होतं. त्यांच्याकडे सुद्धा बाया बसलेल्या होत्या आणि मला थोडा वेळ मिळाला तर मी म्हटलं बाजूला जाऊन येते. तर इथे आली, काकूंनी माझी ओटी भरली, हळदी कुंकू दिलं आणि नंतर मग आणखी परत माझ्याकडे बाया आल्या. तर मग मी परत गेली घरी. तोपर्यंत निकितासुद्धा आली होती आणि ती खूप लेट झाली होती, त्यामुळे तिची मला काहीच हेल्प मिळाली नाही. पण मी तिला घेऊन गेली मग बाकीच्यांच्याकडे म्हणजे आणखी एक घरच राहिलेलं होतं. असं कॉलनीमध्ये 3च घरं राहिलेले होते जे आमच्याकडे हळदी कुंकू आम्ही ठेवलं होतं, म्हणजे आम्ही लास्ट डेला करू म्हणून.
तर आता आणखी एका घरी जायचं आहे मला, तोपर्यंत मी या ताईंना देऊन देते हळदी कुंकू आणि नंतर मग निघते. ह्या अद्विकच्या ट्युशनच्या मॅम आहेत, तर असं आता त्यांच्यासोबत तेच बोलणं सुरू होतं, अद्विक किती बंडपणा करतो आणि काय अद्विक किती खोडकर झालेला आहे म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या माझ्याकडे त्याची कंप्लेंट सुरू होती आणि तुम्ही म्हणता की तो खूप शांत आहे. शांत तर बिलकुलच नाही आहे अद्विक, तर असं आहे. आणि इथे मी दर्शनताईकडे आली होती. नंतर मग त्यांच्याकडची रांगोळी, तर यार मला रांगोळी येत नाही ना, तुम्हाला दुसऱ्यांकडची रांगोळी खूप जास्त आवडते. आणखी मी ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला. साडी घातली आहे चेंज केला फक्त ऑनलाईन साडी. ऑनलाईन आपलं सगळं ऑनलाईनच असते ना, काय कोणतं तरी ऑफलाईन घेते का मी, तिथं लक्ष नाही अशीच होती. हा पण ग्रीन कलरची होती, कलर वेगळा होता. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासारखे आहेस ना त्या. शेतामध्ये प्लॉट मध्ये नको असतं नाला, भारतरावांचे नाव घेते चुकी का नाही चालत. नाही सांग काढू नको मला बाई. अरे असं कसं विसरले नाही. बरं नाव घेऊन घे मॉडर्न जमान्याचं. विशालराव. बरं घेऊन घ्या, आजच्या दिवस माफ आहे तुला. घ्या आता नाव. शिर्डीमध्ये साई, पंढरपूरमध्ये विठ्ठल रखमाई, रामरावांचं नाव घेते गौरीची आई. अरे वा 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 वा. आधी होते मिस, आता झाले मिसेस. भारतरावांचे नाव घेते तुमच्यासाठी विशेष. अरे वा. यांची तर खूप पाठ आहे. वेगवेगळे घेत असतात. मी तर 5 वर्षापासून एकच घेत आहे. 5 वर्षापासून एकच नाव घेणं सुरू आहे. बरं प्रत्येकाच्या घरी रेकॉर्ड होतं ते नाव. विमान चालते पाच आणि रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. पाठ आहे. आता तुमच्यासाठी खास घेतलं ना, संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. पहिला तर तुम्ही किलोभर घ्या आणि गोड गोड बोला. किती जेवढं पाहिजे तेवढं. तुमचं पोरगं जर तुम्हाला बोलवलं नसतं त्यावेळेस, तुमच्या पोरांनी मला नंतर दाखवलं असतं माया आल्यानंतर. माझं बरोबर आहे माहित आहे का, काकू घरी गेल्यावर म्हणे पोराची देत का, पोराचं नाव पोराची नाव देत का, नाटक पोराची देत. अरे मग झालं मला तरी तिळगुळ तर घ्या. आपली वाटी पण देतो काय. तुमचं गिफ्ट हा ते ताईंचं आहे ना, ताईंचं आहे ना. घ्या काकू, सासरेबुवांचं नाव. आता पहिली सून की सासरेबुवांचं नाव आहे. हा गुलाबाच्या फुलाला उगायला 7 कळी, दीपक रामचं नाव घेते हळदी कुंकाचं. तू पण सांग ना. निळ्या निळ्या आकाशात विमान चालतं फास्ट आणि संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. 5 वर्ष झाले एक नाव घेते. बदललंच नाही ते नाव. आणि प्रत्येकाच्या घरी एकच असते. माझ्या घरी तेच दुसरं नाव बदलाच नाही लागत. दुसरं नाव चला, हळदी कुंकाचा प्रोग्राम तर आटोपला, सगळेजण गेले आणि छान वाटलं आज. आता मी चेंजेस करणार होते तर माझ्या लक्षात आलं की अरे मी ब्लॉगला एंड नाही केलेला आहे. म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते आणि ब्लॉगला सुद्धा एंड करते. तर इथेच या ब्लॉगला एंड करते. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, माहीचा बर्थडे येणार आहे 6 फेब्रुवारीला.
तर माहीला बर्थडेचं विशसुद्धा करा. चला मग बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. आणि हो, आपले 50K सबस्क्रायबर्स सुद्धा आज कंप्लीट झालेले आहेत, तर त्याचं सुद्धा मला विश करू शकता तुम्ही. म्हणजे आपली फॅमिली मोठी झालेली आहे, पूर्ण 50,000ची फॅमिली झालेली आहे आपली मराठी ब्लॉगर कांचन फॅमिली. तर त्याचं सुद्धा आपल्याला शुभेच्छा देऊ शकता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.